एक दिवस संध्याकाळी आमचे मित्र माकड चट्टू आणि चिमणी इथी एकत्र कोल्ह्याच्या लग्नाला जात होते. मित्रा, आपण तिथे पोचता पोचता कार्यक्रम संपून जाईल का? अगं इथी, तू एवढी उतावेळ का होतेस? असं नाहीये चट्टू. असं लक्षात आलं आहे की जवळच्या गावातून लांडग्याच्या लग्नाकरता खूप सारे फळं आणि कडधान्य मागवण्यात आले आहे. अच्छा, हे तर मला माहीतच नव्हतं. आणि ऐकलंय लांडोरताईचा नाच पण आहे. काय खरंच? असे कार्यक्रम तर किती सुंदर होत असतील. कोल्हे दादाने असं पण सांगितलं की कोकिळताईचा गाण्याचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे. हे सगळं ऐकून तर मला राहावलंच नाही जात आहे. चल लवकर जाऊया. दोघं जेव्हा वेगाने पुढे जात होते तेव्हा चिमणी इत्तीला काहीतरी दिसलं. मित्रा मित्रा मित्रा, एकदा तिकडे तर बघ. तो बहुतेक आपला चिकूच आहे ना? हो हो, तोच आहे. त्याने बघितलं तर अडकून जाऊ. चल निघूयात. ती कुठे गेली असेल? एकदा बस माझ्या हातात येऊ दे, मग दाखवतो. अरे बंदर दादा, इकडे येतोस का? तू इकडे येऊ शकतोस का? मला तुला काही विचारायचंय. तुला बोलवणारा मी चिकू. ओह, चिक्कूने पाहिलंच आपल्याला. आता आपण काय करायचं चट्टू? माहित नाही. चल जाऊन बघूया, नाहीतर तो आपल्याला इथून जाऊ नाही देणार. ते येतात. पण ती मुंगी गेली तरी कुठे? का बोलवलंस चिक्कू? ओ, तुम्ही कुठेतरी जाताना दिसताय. कुठे जाताय बरं? आम्ही ते लांडग्याच्या लग्नाला चाललोय. अरे खरं का सांगितलंस? असं नाही चिकू, मी चुकीचं सांगितलं. आम्ही ते डॉक्टर बेडकाच्या लग्नाला जातोय. ओ, बहुतेक चिवताईला माहिती नाहीये मी किती बुद्धिमान आणि शक्तिशाली आहे ते. असं नाहीये चिकू, मी खरंच खरं बोलतेय. तुम्हाला अजून काही बोलायची गरज नाहीये. मी पण येतोय. चला जाऊया. असं कसं? पहिले आपल्या बाबांना विचारून तर ये. ते तर मी नंतर पण करू शकतो. चला जाऊया. आता तर मी जातोय, पण मी परत नक्की येईन. आल्यावर बघतो तुझ्याकडे, मग तुझी खेर नाही. अरे चिक्कू, कोणाशी बोलतोयस तू? ते का लहान मुंगीशी. मुंगी? त्या लहान मुंगीने तुझं काय बिघडवलंय रे? मी इथे उभं राहून फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांवरती दगड फेकत होतो. तर तेव्हाच त्या मुंगीने मला जोरात चावलं आणि मला खूप राग आला. तर मग आता तू काय करणार आहेस? आता मला तिला शोधून खूप दूरवर फेकायचंय, पण ती मला घाबरून कुठेतरी लपलीये. काही बोलू नकोस. हो, नक्की नक्की. चल आपण जाऊया. या लहान मुंगीने चट्टू माकड आणि इथी चिमणीला चिकू बरोबर जाताना पाहिलं. आता मी ठीक आहे. तुम्हाला माहितीये का, मी खूप शक्तिशाली आहे. हो, आम्हाला माहिती आहे. तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला कोणी सांगितलं? तूच तर आम्हाला सांगितलं ना चिक्कू आत्ताच. पण मला असं वाटतंय की तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये. थांबा, मी आत्ताच दाखवतो. काहीच गरज नाही. तुम्ही असं कसं बोलू शकता? मी जे म्हणतोय त्यावर तुम्हाला विश्वास बसायलाच हवा, नाहीतर मला खूप राग येईल. आता तरी माझी शक्ती बघितलीस का चिवताई? हो, पाहिलं. भयंकर आहे. अजून पण आहेत.
आता नंतर करूया चिक्कू. आपल्याला खूप उशीर झाला आहे चट्टू. आपण तिथे पोहोचेस्तोवर बहुतेक सगळं संपलेलं असेल. पुढल्या रस्त्याचा विचार करून घाबरायला होतं. ते का बरं? यावेळेस चित्ता भाऊ फिरत असतो इथे. त्याला फिरायची काय गरज? तो फक्त एका ठिकाणी बसू शकतो ना. चिक्कू, तू लहान आहेस, तुला याबद्दल माहित नाही. येऊ दे त्याला. मी तर त्याला माझी शक्ती दाखवीन. मी काय फुटबॉल आहे जो कोणी येणारा जाणारा मला लात मारून निघून जाईल? ठीक आहे, आता तलावात पडलोच आहे तर आंघोळच करून घेतो. येऊ दे त्याला. ना मी कोणत्या उंदराला घाबरत ना बिबट्याला. त्यावेळी झाडामागून एक बिबट्या चिकू आणि त्याच्या मित्रांना बघत होता. आज तर मेजवानी दिसतेय. हत्तीचा मुलगा हाच आहे आजचा शिकार. अरे चित्ताला, लवकर या, लवकर या. अरे असा ओरडशील तर जे जागे आहेत फक्त तेच तपळतील. अरे हो, बरोबर आहे. माझी पण झोप उडवली. आता जर मी उठलीच आहे तर मी पण पळून जाते. असं नाही की मी त्याला घाबरते, पण तरी निघतेच. प्लीज मला मारू नको. नाही, मी तर बस तुला खाणार आहे, बाकी काही नाही. मी निर्दोष आहे. हो, मी पण तर आहे जेव्हा मी झोपलेला असतो. प्लीज मला फक्त एकदा जाऊ दे. तुला हवंय तर एक संधी देतो. कसली संधी? बघ बेटा, मी तुला माझ्या नखांनी मारू की दातांनी वार करू, किंवा मग ती काठीच ठीक राहील? ती काठी ठीक राहील. ठीक आहे. तू तुला तुझी भूक मिटवायला माझाच मुलगा मिळाला का? मला माहिती नव्हतं. आता कळलं ना? चिकू, तुला निघायच्या आधी मला सांगायला हवं होतं. जर इथी चिमणी नसती आली आणि मला नसतं सांगितलं तर काय झालं असतं? तू छोटा आहेस चिकू, त्यांच्यासारखा नाहीस. तुला हे कळायला हवं. चल आता मला सांग, तुला कुठे जायचं आहे? तुला मी घेऊन जाणार. मला माफ करा बाबा. ह्यानंतर तुम्हाला न सांगता मी कुठे नाही जाणार. ठीक आहे, चल आता माझ्यासोबत. यानंतर कुठे जायचं असेल तर मला सांगून जायचं. हा, कळलं ना?